अमृतवाडीच्या सरपंच पार्वती पडोळकर अपात्र, विभागीय आयुक्तांचा निकाल। जत तालुक्यातील ग्रामपंचायत अमृतवाडी येथील सरपंच पार्वती बयाजी पडोळकर यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14(1) नुसार सरपंच आणि सदस्य पदावर राहण्यास अपात्र ठरवण्यात आलं आहे। अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे विभाग यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे। या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी, सरपंच पार्वती पडोळकर यांनी सन 2022 मध्ये निवडून आल्यानंतर ग्रामपंचायतीच्या कामासाठी पूर्वी मागवलेल्या निविदा रद्द केल्या होत्या। त्यानंतर त्यांचा मुलगा काशीराम बयाजी पडोळकर यांच्यामार्फत फेरनिविदा मागवून त्या मंजूर करण्यात आल्या। एवढंच नव्हे तर दिनांक 31/1/2023 रोजी मुलाला प्रत्यक्ष कामासाठी लेखी कार्यारंभ आदेश वर्क ऑर्डर देण्यात आला होता। ग्रामपंचायतीच्या कामात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हितसंबंधात गुंतलेले असल्याने सरपंच पार्वती पडोळकर यांना अपात्र ठरवण्यासाठी श्री राहुल तुकाराम बाबर यांनी जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला। जिल्हाधिकाऱ्यांनी सुरुवातीला हा अर्ज नामंजूर केला होता, परंतु त्या आदेशाविरोधात विभागीय आयुक्तांकडे अपील करण्यात आले। विभागीय आयुक्तांचा निर्णय या प्रकरणातील पुराव्यांची आणि कायदेशीर तरतुदींची दखल घेत अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे यांनी सरपंच पार्वती पडोळकर यांना अपात्र घोषित केले। न्यायालयात श्री राहुल बाबर यांच्या वतीनं ॲडव्होकेट बुद्धाप्पा पांडुरंग जाधव यांनी बाजू मांडली। या निर्णयामुळे अमृतवाडी ग्रामपंचायतीच्या राजकारणात मोठी खळबळ माजलेली असून भ्रष्टाचार आणि घराणेशाहीला चपराक बसल्याची भावना तक्रारदार राहुल बाबर यांनी व्यक्त केली आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, अमृतवाडी।